नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. वर्क बघूनच लक्षात आलं असेल आजचा जो ब्लाऊज आहे तो वर्कचा आपला बनणार आहे अगदी तुमच्या साईजनुसार. फक्त तुम्हाला तुमची साईज घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ब्लाऊज शिवायचा आहे. तर चला सुरुवात करूया. तर साईज माझी आहे 40, उंची आहे मी या ठिकाणी 15 आणि 16 इंच. तुमची असेल तेवढी तुम्ही घडी घ्यायची, त्यानंतर उंची आहे तशी घ्यायची. आता शोल्डर मी या ठिकाणी 40 साईजसाठी टाकलेला आहे 2.5 आणि 6 इंचाचं. मोंडा मी घेतलेला आहे या ठिकाणी 6.5 इंचाचा चौकोन करायचा आहे. पुढचा गळा मी घेतला आहे 7.5 इंचाचा अर्धा गोलाकार द्यायचा आहे. त्यानंतर मध्यावरती मी 4.5 वर खून करून एक खाली एक पुढे दीड, त्याच्या पुढे दीड वरती आणि प्रिन्स कटचा आकार देण्यासाठी आता मोंड्याचा आकार देण्यासाठी 2-2 इंच चौकोनपासून अर्ध्याच्या पुढे पाऊण असे आकार देऊन घ्यायचे. तर आता इथे प्रिन्स कटचा आकार आपण अशा पद्धतीने आखून घ्यायचा. इथे कटिंग आपल्याला करायची नाही, फक्त आखून घ्यायचं आहे. बघा, फक्त आखून घ्यायचे, कटिंग करणार नाही आपण. जेव्हा आपला वर्कचा चालेल ना डिझाईन तेव्हा आपण ही कटिंग करणार आहोत. आता बघा, इथे मी थोडंसं अंतर ठेवलं 2 इंचाचं आणि बाकीचा कट करते, किंवा 1.5चं ठेवलं तरी चालेल. म्हणजे आपला जो शोल्डरचा भाग आहे कमी जास्त होऊ शकतो बघा डिझाईनमुळे. मधोमध कट करून घ्यायचं आहे. आता शोल्डर कट झालं की ती कट मारायचं आहे, कारण आपल्या लक्षात येईल आपण शोल्डर किती घेतलं होतं. आता बघा, साईज तुमच्यानुसारच तुम्ही घ्या आणि तुम्हाला अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मधोमध आपण इथे कट करणार आहोत, कुठे गळ्याच्या तिथे. त्यानंतर बाजूला ठेवूया. आता बाही कट करून घेतलेली आहे मी. बाही कट झाली की आता बघा, वर्कचा जो आपला भाग आहे ना तो व्यवस्थित ठेवायचा आहे, खालचा आणि वरचा. कधी कधी मागे पुढे होतो, मध्य पण व्यवस्थित घ्यायचं आहे. आता बघा, इथे जोड द्यायचा आहे आपल्याला. जोड देण्यासाठी आपण व्यवस्थित सरळमध्ये कट करूया. ठीक आहे, अशा पद्धतीने सरळमध्ये कट करूया. मध्य थोडंसं मी तिथे पॉईंट टाकला आहे, तुम्ही कट पण मारू शकता, पण कट मारण्यापूर्वी तिथे आपलं कट नाही मारता येणार, तर आपण खडूनी एक पॉईंट देऊ शकतो. मध्यावरती बरोबर आपण या ठिकाणी टाचण लावून घ्यायची आणि अशा पद्धतीने कट करायचं आहे. खूपदा असं होतं की वर्कचा ब्लाऊज आहे आणि शिवायचा प्रॉब्लेम येतो, कसा शिवावं तेच समजत नाही. डिझाईन व्यवस्थित येत नाही, सेंटर व्यवस्थित येत नाही आणि असं वाटतं की आपल्याला हा ब्लाऊज जमणारच नाही. पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज तुमचा बनला जातो, वेळही कमी लागतो. पण ह्या पद्धतीने तुम्हाला ट्राय करायचा आहे. ठीक आहे, जोड द्यायचा आहे, पण त्यापूर्वी आता आपण जोड नंतर देऊया. आता मागचा गळा जो आहे ना, खालचा वरचा भाग सारखा पकडायचा आहे. इथे टाचण लावून घ्यायची. ठीक आहे, टाचण लावली की आता बघा, गळा पण आपला कुठे आला आहे, मोंड्याच्या तिथे गळा आला आहे. मग आपल्याला आता इथे काय करायचं, एकच पार्ट आपण कट करूया. इथे घडी मारून घेतली मी, तिथे आपण जॉईंट पण देऊ शकतो. आणि इथे आपला पुढचा जो भाग आहे ना तो आपण ठेवणार आहोत. पण आता आपल्याला मोंड्याचा तिथला भाग कट करावा लागेल, कोणता, प्रिन्स कटचा. तेव्हा जो भाग आहे ना तो व्यवस्थित आपल्या या ठिकाणी ॲडजस्ट होईल. आता बरोबर इथे आपण लाईन मारूया. थोडंसं अंतर ठेवायचे बाजूला. आता अंतर ठेवलं की साईडचा भाग जो आहे ना तो आपल्याला या ठिकाणी आखून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर आता बघा, या ठिकाणी आपण व्यवस्थित जो भाग आखून घेतलेला आहे तो आपण थोडा वाढवून ठेवला आहे मोंड्याच्या बाजूनी. का बरं, कारण तिथे आपल्याला मागे पुढे होऊ शकतो आकार. अशा पद्धतीने या ठिकाणी आता आपण कट करणार आहोत. कट झालेला भाग आता आपण वर्कच्या तिथे ठेवायचं आहे. बघा, या ठिकाणी आपण ठेवून घेणार आहोत. जर तुमचे मणी वर्कचे जर तुमच्या शोल्डरच्या तिथे येत असेल, जोडण्याच्या पट्टीच्या तिथे, तर थोडंसं कट करून तुम्ही पुन्हा तिथे ते शिवून घ्यायचे. म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी जो आपला गळ्याचा आकार आहे ना तो तयार होतो. नाहीतर मग काय होतं, आपण त्या आकारानुसार कधी कधी गळा छोटाही असू शकतो, मोठाही असू शकतो. त्या आकारानुसार नाही घ्यायचा, आपल्या गळ्यानुसार आपण गळा या ठिकाणी घ्यायचा आहे. व्यवस्थित या ठिकाणी कट करून घ्यायचे. वर्कचा ब्लाऊज शिवण्याची सगळ्यात सोपी पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली आणि शिलाई केली तर तुमचा ब्लाऊज परफेक्ट येणार आहे. आता इथे मी परत घडी मारलेली व्यवस्थित केली आणि इथे आपण आता हा कट करणार आहोत. तर एका बाजूला आपल्याला जोड येणार आहे, कारण तिथे आपला गळा आलेला होता. ठीक आहे, आता कुठे आपण बघा या ठिकाणी आता एकसारखा कट करूया. म्हणजे इथे बरोबर आपल्याला जोड द्यायचा आहे. तेवढा भाग जोडचा आपल्या लक्षात येतील. लक्षात आला म्हणजे आपण इथे जोड देऊ शकतो.
अशा पद्धतीने हा व्यवस्थित सरळमध्ये कट करायचा आहे. तिरका कधीही जोड द्यायचा नाही, त्यामुळे काय होतं, चुनी ती फुगा येतो. आता इथे फिटिंग किती आहे ना तिथे खून केली मी, आणि पुढचा भाग आहे थोडासा एक्स्ट्रा ठेवला आहे 2 इंचाचा, बाकीचा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे. तर बघा आता अशा पद्धतीने मागचा भाग पण आपला झाला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पुढचा पार्ट आणि साईडचा भाग जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे. आता बंद बाजूचा जो भाग होता तो मागचा होता, मग इथे आपण कोणत्याही याने ॲडजस्ट करू शकतो. बघा आता इथे थोडंसं आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे आणि अशा पद्धतीने कट करायचं आहे. व्यवस्थित पार्ट ठेवून घ्यायचे आणि मग कट करायचे आहे. आता इथे आपल्याला काय लागणार आहे, एकच बाजू लागणार आहे, कारण आपण एक बाजू जी आहे ती आपण कट केलेली आहे. कुठे वर्क होतं तिथे, तर मग आपल्याला प्लेन जरी एक बाजू घ्यायची आहे, तर मग प्लेन कोणती बाजू घ्यायची ना ती आपण या ठिकाणी कट करणार आहोत. टाचन लावून घ्या, म्हणजे व्यवस्थित कपडा आपल्याला शिवण्याच्या वेळेस वापरता येतो. तर बघा इथे थोडासा एक बाजूचा कपडा मी घेत आहे, कारण एकच बाजू आहे आपली, तेव्हा आपण तो कट करून घ्यायचा आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये ही ब्लाऊज जो आहे आपला वर्कचा तो बनला जातो. फक्त थोडंसं डोकं लावावं लागतं, कारण कुठे काय करायचं, ॲडजस्ट करायचं कळत नाही. कधी जर नाही ॲडजस्ट झालं तर तिथे आपल्याला जोड द्यायचा असतो, तोही तुम्हाला बघायला मिळाला. मागच्या भागाला जोड आला आहे, काही हरकत नाही, तो फिटिंगमध्येच जातो आणि लक्षात पण येत नाही. जिकडनं आपला पदर येतो ना त्या बाजूचा जोड आपला तो लागणार आहे. आता बघा या ठिकाणी जो जोड आहे तो 1 नंबरला आपण देऊन घेऊया. कधी पण जोड असतो ना तो देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जातो आणि मग नंतर आपल्याला अडचण येत नाही. कपडा आपल्याला कुठे वापरायचा, कसा वापरायचा लक्षात येतो. आता बघा इथे गळा आहे आणि गळा छोटा दिलेला आहे, तर वरती तुम्ही उंची वाढवू शकता जर तुम्हाला मोठा हवा असेल तर, आणि जर जसाच्या तसा हवा असेल तर तुम्ही असाच ठेवू शकता. इथं टाचनचा वापर करायचा आहे. अस्तर पातळ आहे, दिसतंय बरोबर, म्हणजे मण्यांचा जो भाग आहे तो दिसतोय. आता इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंगल दाब वापरायचा आहे, डबलचा नाही. कोणत्याही शॉपमध्ये शिलाईच्या तुम्हाला सिंगल दाब मिळून जाईल. आता सिंगल दाबनुसार आपण गळ्याचा जो आकार आहे तो शिलाई करून घ्यायचा आहे. हवी ती पाहिजे ती तशी डिझाईन आपण मण्यांची शिलाई करू शकतो सिंगल दाबने. आता शिलाई झाली की आतला जो भाग आहे ना तो कट करून टाकायचा आहे. त्यानंतर तिरकी कातर. आता समोर अस्तर घेऊन त्यावरती दाबटीप. तर बघू शकता जो गळ्याचा भाग आहे ना तो पण किती छान आलाय. आता आपल्याला काय करायचे, दाबटीप द्यायची, पण त्याच्यासोबत खालचा कपडा पकडायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता अस्तरचा भाग जो आहे ना तो पूर्णपणे आतमध्ये घ्यायचा आहे, आणि इथे बघू शकता गळा किती सुंदर आलाय. कुठेच काही नाही, परत शिलाई नाही करायची, कारण दाबटीप दिलेली आहे ना, त्यामुळे फक्त दाबटीप दिली, अस्तर आतमध्ये घेतलं. आणि त्यानंतर इथे आता 2.25 इंची पट्टी आहे, थोडासा एक्स्ट्रा भाग ठेवून शिलाईसाठी बाकीचा शिलाई करून कट करून टाकूया. अशा पद्धतीने आपला मागचा भाग तयार होतो. थोडंसं वाढव ठेवल्यामुळं काय होतं, आपल्याला जी पट्टी हवी आहे ना ती पट्टी पण या ठिकाणी आपली बरोबर तेवढीच येते. आता उंची जेवढी आहे तेवढं आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत, आणि बाकीचा काठ आपण दुमडणार आहोत. कपडा कधी पण प्लेन करत चालायचं आहे. कधी कधी वर्क खूप जास्त पण असतं, तर तुम्ही हीच पद्धत वापरायची. याला थोडंसं कमी आहे, पण तुम्हाला एक दाखवण्याचा माझा हेतू असा होता की कसं शिवायचं. खूपदा मला कमेंट आलेला आहे की वर्कचा ब्लाऊज कसा शिवायचा, प्रॉब्लेम येतो, शिवताच येत नाही. तर ही पद्धत नक्की वापरून बघा. लग्न सराई आहे, छान छान वर्कचे ब्लाऊज येतात, आणि शिवण्यास आपल्याला जर अडचण येत असेल तर नक्की ट्राय करून बघा. टॉप शिलाई क्लासवरचे व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये. नक्की ट्राय करून बघा
आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. हा जो ब्लाऊज आहे ना तो सिंगल दाबवर, याची कटिंग पण खूप असते आणि याला वेळ पण जास्त जातो. सावकाश आणि हळूवार हा ब्लाऊज आपल्याला शिवावा लागतो. त्यामुळे याची शिलाई प्रिन्स कट असेल तर 600 रुपये आणि समजा कटोरी न टाकता आपल्याला 4 टक्स टाकावं लागतो, कारण जो पुढचा भाग आहे ना गळ्याचा तो कट होऊ नये म्हणून आपण इथे 4 टक्स टाकू शकतो. तर मग त्यानुसार तुम्ही शिलाई घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा 150 रुपये तुम्ही जास्त याच्यावरती घेऊ शकता. अशी ही शिलाई असते आपली वर्कच्या ब्लाऊजची, कारण सिंगल दाबमुळे आपण हा थोडासा सावकाश शिवतो. आता खाली मी जो काठ होता तो दुमडून डबल शिलाई केली. ठीक आहे, साईडचा भाग मी पट्ट्या हे करून कट करून घेतला. तर तुमच्या लक्षात आला असेल जो मागचा भाग आहे तो एकदम व्यवस्थित या ठिकाणी आपला तयार झाला आहे मस्त असा. इथे वरती अर्ध्या इंचाची शिलाई आपण करू शकतो. बघा आता गळा जर तुम्हाला पट्टी छोटी हवी असेल तर वरती गळा घ्यायचा आहे आणि खाली दुमडून टाकायचे. आता बाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाही. तर बाहीचे पण जोड आहे तेही देऊन घ्यायचे. या ठिकाणी अशा पद्धतीने बाही जोड देऊन झाले, मध्ये सेंटर पण करून झालाय. आता आपल्याला करायची आहे शिलाई. कधी कधी लटकन पण असतात खाली. बघा लटकन असले की त्याची लटकन जे आहे ते बाहीच्या समोरच्या भागाक पलटी करायची. तोही एकदा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवील, म्हणजे ते लटकन पण खूप छान येतात खाली. आता टॅचन लावून घेतली, सेंटर पण तयार झालं आहे आपल्या या ठिकाणी. आता आपल्याला करायची आहे शिलाई. सिंगलच दाब आहे, जेव्हा वर्क असेल तेव्हा सिंगलच दाब असू द्या आणि मग त्यानंतर तुम्ही जर रेग्युलर आपलं शिवण असेल तर आपला डबलचा जो दाब आहे रेग्युलरचा तो वापरू शकता. तर बघा आता ज्या मण्याच्या लाईनवरच आपण या थोडंसं अंतर नकळत ठेवून शिलाई केली. त्यानंतर बाकीचा कपडा कट करून तिरकी कातर देऊन घेतली. समोर अस्तर घेऊन दाबटी. आता अस्तर आतमध्ये घ्यायचे, शिलाई द्यायची नाही कारण खाली मण्यांची लेस आहे. फक्त अस्तर आतमध्ये घ्यायचे आणि वरच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे. बघू शकता झटपट मस्त अशी ही बाही पण आपली तयार होते. दोन्ही पण बाह्या आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घ्यायच्या आहे. उरलेला कपडा लगेच कट करायचा आहे म्हणजे नंतर अडचण येत नाही. तर बघू शकता तुम्ही बाही पण व्यवस्थित या ठिकाणी झालेली आहे. मधोमध आपण व्यवस्थित या ठिकाणी कट मारूया आणि वर्कचं जर मणी असेल शिलाई खाली जात असेल ते काढून घ्यायचे लगेच. आता 10ची बाही हवी आहे तर 10 वरती खून करूया म्हणजे बरोबर तेवढीच येईल. इथे मणी आलेले आहे तर काढून घेऊया. बघा आता मग साईज कोणती असू दे तुम्हाला हीच पद्धत वापरायची आहे वर्कच्या ब्लाऊजसाठी. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. मस्त अशी बाही तयार झालेली आहे. दोन्ही पण बाह्या आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार केल्या. आता एकावर एक ठेवायचं आहे बाहीचा भाग आणि थोडाफार कमी जास्त जो असेल तो कट करून अशा पद्धतीने पुन्हा तो आखून कट करून घ्यायचा आहे. दोन्ही बाह्या आपल्या अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार झालेल्या आहे. इथे फिटिंग राहील आणि बघा जो भाग आहे ना जोडचा तो पण आपल्या फिटिंगमध्ये जाईल. तर बघू शकता आता बाही झाली, मागचा भाग झाला. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा भाग. तर बघा आता गळ्यानुसारच आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत. जर तुमचा गळा खूप मोठा होत असेल तर वरची बाजूची जी लाईन आहे मण्यांची ती काढून परत शिलाई करायची, म्हणजे आपला गळा आपल्याला हवा तेवढाच या ठिकाणी घेता येतो. बघा इथे माझी मण्यांची लेस थोडी आलेली आहे तर मी कट करून पुन्हा शिलाई करणार आहे. गोलगळ्यानुसार कट केला, त्यानंतर वाकडी तिकडी जर वाटली शिलाई तर पुन्हा देऊ शकता. थोडीशी तिरकी कातर, समोर अस्तर घेऊन दाबटी. आता अस्तर जे आहे ना ते आतमध्ये घ्यायचे. ठीक आहे, आतमध्ये घ्यायचे, प्लेन करायचे. बघू शकता गळा पण किती सुंदर या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. आता त्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची.
उरलेला कपडा लगेच जागेवर कट करायचा आहे. तर बघू शकता गळा पण मस्त या ठिकाणी आपला तयार झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या बाजूचा जो भाग आहे ना तो गळ्याचा कट करायचा आहे. तर इथे आपण या पद्धतीने ठेवायचं आहे आणि जो आपण शिलाई केलेला गळा आहे तो त्यावरती अशा पद्धतीने ठेवून कट करून घ्यायचं किंवा आधी आखून घ्यायचं आहे आणि नंतर कट करायचं आहे. थोडंसं अंतर ठेवलं आहे मी शिलाईसाठी एक्स्ट्रा, तेवढं आपण बरोबर या ठिकाणी ठेवायचं आहे. शिलाई करून घ्यायची, अशा पद्धतीने बाकीचा कपडा कट करायचा आहे. गळा तयार झाला, साईडचा भागही लगेच शिलाई करून घ्यायचा आहे. बघू शकता दोन्ही बाजू गळ्यांचे किती मस्त या ठिकाणी तयार झाले. व्यवस्थित या ठिकाणी गळा पण आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या साईजनुसार हा जो ब्लाऊज आहे तो ट्राय करायचा आहे. तर इथपर्यंत मी तुम्हाला दाखवलं आहे. फिटिंग आणि ते तुमच्यानुसार असेल सगळं. फक्त शिवण्याची पद्धत मी तुम्हाला का दाखवली की अडचण येऊ नये म्हणून आणि तुम्हाला परफेक्ट हा वर्कचा ब्लाऊज शिवता यावा म्हणून. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करत चला. तर अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे आणि आपल्या साईजनुसार हा ब्लाऊज ट्राय करायचा आहे. तर बघू शकता शिलाई झाल्यानंतर आपला ब्लाऊज जो आहे तो कसा दिसतोय. या ठिकाणी बघा पूर्ण फिटिंग झालेली आहे आणि बरोबर या ठिकाणी पुढचा गळा, बाही, मागचा भाग एकदम व्यवस्थित या ठिकाणी आपला आलेला आहे. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ बघत चला, ट्राय पण करत चला. अगदी सोप्या पद्धतीमध्ये वर्कचा ब्लाऊज कसा शिवायचा, तर हा व्हिडिओ खास होता तुमच्यासाठी. व्हिडिओ बघत चला, ट्राय पण कर.